कलेचं शिक्षण घेऊन त्याचा वापर नवनिर्मितीसाठी करणारे अनेक कलावंत आहेत, पण त्यालाही अपवाद असतो. प्रसाद पवार या चित्रकारासारखा. नवनिर्मितीबरोबरच एका भारतीय संस्कृतीचा हजारो वर्षांपूर्वीचा कलेचा वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर असताना त्याचं जतन करणं, त्यावेळी ती चित्र कशी असतील या वेडानं झपाटून त्याची पुनर्निर्मिती नव्या माध्यमातून मांडून जगापुढे तो ठेवा मांडण्याचं वेड स्वप्न घेऊन जगणारा हा चित्रकार प्रसाद पवार. प्रसाद सर, तुमचं मनापासून स्वागत रंगा येईवो या कार्यक्रमामध्ये. नमस्ते. नमस्ते सर, नमस्कार. तुमचं शिक्षण कुठे झालं वगैरे वगैरे हा सगळा मुद्दा आपण नंतर घेऊया. पहिल्यांदा सगळ्यात मला पडलेला प्रश्न आहे की एक वेगळं काम तुम्ही करताय आणि ते लोकांच्या पुढे आणताय, त्याच्यासाठी धडपडताय, पण मग रेग्युलर घेतलेलं शिक्षण आहे त्याच्या पलीकडे जाऊन हे काम करावं असं का वाटलं? हे काम म्हणजे त्याच्या कामापासून तुम्ही सुरुवात करा. खरं तर चित्रकला शिक्षण आपण जेव्हा घेतो तेव्हा नवीन काहीतरी निर्माण करायला पाहिजे याकरता आपण घेत असतो. बरोबर. असं काहीतरी शोधायचं, असं काहीतरी करायचं, असं काहीतरी इनोव्हेटिव्ह आपण समाजासाठी करायचं, लोकांकरता करायचं, हा सगळा पार्ट त्यातला आहे. यामध्ये मग भारतीय संस्कृतीपासून सगळ्याच गोष्टी येतात. परंतु माझ्यासमोर जेव्हा विषय आला फर्स्ट इयरला कॉलेजला असताना, तेव्हा मी असं ठरवलं की निर्मिती करण्यापेक्षा ज्या लोकांनी 2000 वर्षापूर्वी चित्र निर्मिती करून ठेवलेली, म्हणजे नवनिर्मिती करण्यापेक्षा ज्या लोकांनी निर्मिती करून ठेवली आहे ती जी आज SOS कंडिशन मध्ये आहे, अतिशय अस्ताव्यस्त विषयामध्ये आहे, तर आपण ती परत रिन्युएट करायची आणि पुन्हा लोकांसमोर आणायची. कारण मी जेव्हा शिकायला गेलो कॉलेजला त्यावेळेस पद्मपाणी नावाचं जे पेंटिंग आहे भगवान बुद्धांचं, बोधिसत्वांचं, त्या बोधिसत्वांच्या इमेज जी मला शिकवली गेली आमच्या शिक्षकांकडून, तर त्यांनी चित्र जेव्हा मला दाखवलं तेव्हा ते चित्र प्रिंट स्वरूपाचं असल्यामुळं जेव्हा मी बघत होतो तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्या पोटावरचा जो पार्ट आहे तो आणि डावा हात हा त्या ठिकाणी नाहीये, म्हणजे त्या ठिकाणी ब्लॅक पॅचेस होत आहे. तर मी त्यांना म्हटलं की सर प्रिंटिंग मिस्टेक आहे का? कारण इतकं सुंदर चित्र आहे, भारतीयांनी बनवलेलं आहे, तर नक्कीच ते गौरवास्पद आहे, जग त्याचा आदर्श घेतं असं जे चित्र आहे ते असं खराब काय? तर मग सरांनी सांगितलं की 2000 वर्ष झाले त्यामुळं याच्या खपल्या पडल्या, खराब झालं, ते आता ह्या अवस्थेमध्ये आहे. त्यांना म्हटलं सर नाही, आपण कलाकार आहोत, जी गोष्ट तुटली फुटलेली जी गोष्ट आहे, म्हणजे ज्या संस्कृतीतून मी मोठा झालो यामध्ये घरात मूर्ती जर फुटली तर ती गंगा अर्पण करायची, फोटो पडून फुटलं तर तो गंगा अर्पण करायचा. अशा परिस्थितीमध्ये, अशा वातावरणामध्ये मी जे राहतो, तर सर हे तुटलेलं जे आहे ते आपल्याला रिपेअर नाही करता येणार का? तर बऱ्याच वेळा असं होतं की फर्स्ट इयरला आपण असतो आणि इतकी मोठी गोष्ट सांगतो, तर मग ते सरांना काही विशेष पचलं नाही आणि त्यांनी स्वतःला म्यूट केलं. परंतु तो जो क्षण होता की त्यांनी म्यूट करणं, तो क्षण माझ्याकरता मात्र खूप बोलका झाला. अरे वा. मला इतकं त्यामध्ये समजलं की याचं उत्तर कदाचित मला आज कोणी देऊ शकेल असं नाहीये, परंतु मग याचं उत्तर मला त्या चित्रांकडेच मागायला पाहिजे. आणि 1989 पासून या सगळ्या प्रोसेसला सुरुवात केली. एक एक करत रिस्टोर करत गेलो. मग रिस्टोर करणं म्हणजे भारतीय कुठल्याही कलेचा अभ्यास करणं म्हणजे स्वतःला समृद्ध करणं हा तर सर्वात मोठा पार्ट आहे. याच्या पलीकडची पण जी गोष्ट आहे की भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठीचा जो पार्ट आहे त्यातला सुरू झाला. आणि एक एक करत माझे नवनिर्मितीचे विचार कदाचित असतील तर त्याच्याऐवजी मी या सगळ्या गोष्टी ज्या जुन्या खराब होत चालल्यात, म्हणजे मग यामध्ये अजेंडाच का घेतला, तर अजेंडाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. अगदी वाईट म्हणणं बरोबर नाहीये, परंतु 2000 वर्षे एखादी गोष्ट टिकणं हा सुद्धा खूप मोठा पार्ट आहे. आर्किओलॉजीचे मी कायम धन्यवाद मानतो की त्या लोकांनी हे सगळं सांभाळून ठेवलेलं आहे. आज आर्किओलॉजीच्या ताब्यात आहे म्हणून बऱ्याचशा गोष्टी आहेत तशा दिसायला तरी मिळतात. कारण जी गोष्ट जुनी होणार ना ती खराब होणार आहे. शेवटी ही मानव निर्मित घटना आहे की चित्र पेंटिंग आहे. शिल्पकलेचं आयुष्य 10,000 वर्ष आहे. परंतु आपल्याला सांगायला नक्कीच आनंद वाटेल की आपल्या घरामध्ये जर घरात रंग दिलेला असेल
तर तो रंग फार फार तर 2 ते 2.5 वर्ष टिकतो, तो खराब होतो. हो. पण 2000 वर्षापूर्वी आपल्या चित्रकार मंडळींना किंवा भारताच्या इतिहासामध्ये जे कलाकार त्या काळामध्ये अस्तित्वात होते, त्यांच्याकडे इतकं मोठं ताकदीचं टेक्निक होतं की 2000 वर्ष झाले ते अजूनही शाबूत आहे. आणि ही सगळी सिस्टीम आहे आर्किओलॉजीच्या ताब्यात आहे, ते कदाचित 2000 वर्ष आहे तसं पण राहील. तर खूप मोठी गोष्ट आहे. आता आपण नाशिकमध्ये आहोत, तुमच्या स्टुडिओमध्ये, घरामध्ये. हो पण त्याच्या अगोदर तुम्ही पुण्यात होतात. हो. मग पुण्यातलं शिक्षण कुठच्या महाविद्यालयात घेतलं होतं? पुण्यामध्ये मी अभिनव स्कूल ऑफ आर्टला होतो आणि ते सगळं अप्लाइड आर्ट मी केलं. बर. आपलं 93ला मी पासआउट झालो तेव्हा मी जीडी आर्टला फोटोग्राफी स्पेशलायझेशन ऍडव्हर्टायझिंग फोटोग्राफी मध्ये मी फर्स्ट होतो. वा. अतिशय आनंदाच्या गोष्टी होत्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग मी पुढे पुढे कॅरी केल्या. फर्ग्युसनला मी महाराष्ट्र शासनाचा जो कोर्स आहे तो कम्प्लीट केला, 1 वर्षाचा जो असतो तो. बर. असं करत माझं शिक्षण चालू राहिलं. पण मग तुम्ही अभिनवला हे सगळं शिकत असताना किंवा अभिनवला जा आणि हे शिक असं सांगणारा गाईड कोण होता तुमचा? मी माझं नर्सरीचं शिक्षण जे झालं बालवाडीचं, तिथे लेले काकू नावाची माझी टीचर होती, शिक्षिका होती. तिने मला अ शिकवलं. आणि त्यांचे जे मिस्टर आहे चिंतामण लेले, ही व्यक्ती माझी गुरु आहे. आणि या व्यक्तीने मला छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी शिकवल्या ज्या जगण्यासाठी खूप महत्वाच्या असतात. प्रत्येक अपयशामध्ये ही व्यक्ती माझ्या पाठीशी नाही, माझ्या समोर उभी होती. ज्या ज्या वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली की मी इतकी लांब उडी मारू शकत नाही, तेव्हा त्यांनी मला कडेवर घेतलं, असं पण मी सांगू शकतो. ह्या लेले काकांचे माझ्या या सगळ्या विचार समृद्धीमध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि जेव्हा जेव्हा मी निराश होईल, त्या निराश व्हायच्या काही सेकंद अगोदर येऊन ते माझ्या समोर उभे राहायचे आणि गप्पा मारायचे माझ्याशी. तर मग आता नापास झाल्यानंतर वातावरणामध्ये स्कॉलर किंवा शैक्षणिक गुणवत्ता माझ्यामध्ये नाही आहे म्हटल्यानंतर माझ्या कुटुंबातल्या लोकांनी सांभाळलं, पण त्याच्या बाहेरच्या लोकांनी मला पूर्ण डिस्कनेक्ट केलं. हे डिस्कनेक्ट असं केलं की आमच्या मुलांमध्ये येऊन खेळायचं नाही, आता तू नापास झालेला आहे, अशा अवस्थेमध्ये मी गेलो आणि मग घराच्या बाहेर स्वतःला कोंडूनच घेतलं. मग त्या काळामध्ये काय करायचं, तर काका माझ्यापर्यंत आलेत आणि काकाने सांगितले की चित्र काढ ना, तू चित्र काढतो ना, तर मग तुला आवडतं तू चित्र काढ, असं म्हणून आम्ही चित्रकलेला सुरुवात केली. वडील खूप भविष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ते बघायचे. वडील इलेक्ट्रिशियन होते, खूप त्यांची ताकद होती, एनर्जी होती, ते माझे आदर्श आहेत. तर त्यांनी मला त्या काळामध्ये प्रचंड बॅकिंग केलं. म्हणजे ते पण साधे एक इलेक्ट्रिशियन होते आणि त्याच्यामध्ये सरकारी सेंट्रल PWD मधली नोकरी होती, त्यामध्ये सगळं काही कलाकाराचं भागेल अशा परिस्थिती नव्हती, परंतु ते पोटाला चिमटा मारून मला त्या सगळ्या गोष्टी आणून द्यायचे. मग आम्ही दिवाळीची ग्रीटिंग करायला सुरुवात केली. या दिवाळीच्या ग्रीटिंगमध्ये मी आणि लेले काका आम्ही दोघं जण सायकलीवरती जायचो आणि घरोघरी ग्रीटिंग विकायचो. आता ते घरोघरी विकणं माझ्या डोक्यात जाणारं नव्हतं, परंतु एका वर्षी असं झालं की दिवाळीच्या 2-4 दिवस अगोदरपर्यंत सगळ्यांच्या घरी जाऊन आलो, भेटून आलो, विकून झाले, सगळं झालं, परंतु माझ्याकडे स्टॉक राहिला ग्रीटिंगचा. मग तो विकला पाहिजे. मग काय करायचं, तर मला काकांनी असं सांगितलं की चल आता आपण फटाक्याचे स्टॉल नाशिक रोडला परिसरामध्ये लागतात, तिथे आपण जाऊयात आणि मग तिथे आपण विकू. तोपर्यंत अशी काही परिस्थिती मला माहित नव्हती की अशा पद्धतीने पण मार्केटिंग करण्याच्या पद्धती. पण काका खूप स्मार्ट होते. ते तिथे गेले, त्यांच्या मित्राला सांगितलं, अरे मला बसायला बॉक्स पाहिजे. मध्ये फटाक्याचा एक बॉक्स घेतला, तो कट करून फोल्ड करून जमिनीवर ठेवला आणि ग्रीटिंग लावले. मला त्यांनी सांगितलं की तू बस आता आणि बसून ग्रीटिंग विक. म्हटलं नाही नाही, मी कलाकार आहे, मला ह्या अशा गोष्टी नका सांगू, ते तुम्हाला काय विकायचं ते विका, मी कलाकार, मी असा नाही बसणार रस्त्यावरती. माझ्या मनात काहीतरी वेगळंच होतं. मग ते स्वतः बसले आणि ग्रीटिंग विकलं गेलं की ते माझ्याकडे बघून हसायचे. ते 1-2दा झालं, तोपर्यंत पचलं मला. नंतर माझा संताप व्हायला लागला की हे मला चिडवतायत, डिवसतायत. असं ग्रीटिंग विकलं गेलं की ते माझ्याकडे बघून हसायचे. त्या दिवशी सगळे ग्रीटिंग विकून झाले. त्यांच्या हातात पैसे होते मला देण्यासाठी. तर म्हणे आता तरी बस,
म्हणून त्यांनी माझा हात धरला आणि मला जबरदस्ती त्या जमिनीवरती बसवलं आणि मला सांगितलं की इथून जग खूप सुंदर दिसतं. क्या बात आहे, वा. ते इतकं सुंदर दिसतं. त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुला सांगतो की माणसाची जी भीती आहे ना, ती रस्त्यावर यायला नको म्हणून तो जगत असतो आणि धडपडत असतो की आयुष्यात काही झालं तर मला रस्त्यावर यायचं नाही. तू आता माझ्यासोबत बस आणि एकदा रस्त्यावरती ये. रस्त्यावर ये. तू जर रस्त्यावर आला तर तुला आयुष्यभराची भीती संपून जाईल आणि तुला हे लक्षात राहील की किती वेळा मी रस्त्यावर येऊ शकतो आणि किती वेळा मी मोठा होऊ शकतो. आणि कितीही मोठा झालो आणि रस्त्यावर यायची तयारी असली तर आपल्याला यश मात्र गवसणी घालता येते आणि तिथपर्यंत पोहोचता येते. अशा स्वरूपाचे गुरु मला लेले काका लाभले. वा. त्यामुळे माझं जो शिक्षणाचा काळ होता 10वी पर्यंतचा तो त्यांनी माझा तो सगळा समृद्ध करून टाकला. आणि मग त्यांनीच सांगितलं की तुला कमर्शियल व्हायचं, कमर्शियल आर्टिस्ट व्हायचं, अप्लाइड आर्ट जाऊन कर. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा मी 93ला पास आउट होऊन बाहेर आलो, ऍडव्हर्टायझिंग मध्ये कामं सुरू केले, तेव्हा मला समजलं की काकांनी जे निर्णय माझ्या आयुष्यामध्ये घेतले ते इतके ताकदीचे होते आणि खूप समृद्ध करणारे होते. वा. मी नेहमी त्यांच्या आशीर्वादित राहण्याचा प्रयत्न करतो. क्या बात. अजंठाला पहिल्यांदा कधी गेलात? अजंठाला पहिल्यांदा उशिरा गेलो, परंतु वडील अजिंठ्यामध्ये होते माझ्या जन्माच्या अगोदर. आणि ते सेंट्रल PWD मध्ये होते. म्हणजे इलेक्ट्रिकच्या ज्या केबल टाकल्या जातात, ह्या केबल टाकण्याचं म्हणजे अजिंठा आणि वेरूळ याच्यामध्ये लाईटीचा जो विद्युत तारेचा जो प्रवेश आहे तो वडिलांनी केला. अरे वा. वडिलांनी माझ्या समोर आयुष्यभर अजिंठा आणि वेरूळचं भावविश्व तयार केलं. गोष्ट सांगून? त्यांनी कधीच नेलं नाही. बर. त्यांनी त्यांच्या आयुष्यात नेलं नाही मला. परंतु ते ज्या पद्धतीने सांगायचे ना, तिथे डावी उजवी वर खाली 20 फूट 40 फूट डावीकडे अशा सगळ्या डिटेलिंग मध्ये त्या गोष्टी सांगायचे. अरे वा. की ते कसं असेल, मग बसाळ दगड होता, मग त्याच्याबद्दलच्या गोष्टी असं सगळं करत गेल्यामुळे माझ्यासमोर सगळे चित्र तयार होते. हे सगळं घडत असताना 1989 मध्ये जेव्हा अजिंठ्यासाठी मला काम करायचं या ध्येयाने मी प्रेरित झालो, त्यांनी मला ऊर्जा दिली. त्यावेळी सुद्धा मी अजिंठा बघितलेला नव्हता. नंतरच्या काळामध्ये 2009 मध्ये मला अजिंठा प्रत्यक्ष जेव्हा मी जाऊन बघितला तेव्हा मला एका गोष्टीचा आनंद झाला की ज्या ज्या लोकांनी मला अजिंठा येऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केला अगदी तसंच तिथे होतं. अरे. तर मग माझी ती गॅप डिस्कनेक्ट झाली की मला असं बऱ्याच वेळा वाटायचं की आपण जाऊन बघायला पाहिजे, परंतु त्या सगळ्या भावविश्वामध्ये मी बरेच वर्ष होतो. तर 2009 पासून 2007ला मी पहिल्यांदा गेलो. 8-9 पासून ऑलरेडी मला परमिशन मिळाली आर्किओलॉजीची आणि मग मी त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली. अजिंठा बघितला का तर सगळेजण सांगतात हो मी बघितला. पण अजिंठा हा फक्त एक भास आहे, हा एक आभास आहे की आपण ते बघतो. अजून बाहेरच्या बाजूला एक्सटेरियरला स्पर्श करता येतो म्हणून आपण सांगतो की आता मी चिमटा काढला म्हणजे मला समजलं. परंतु अजिंठा बघण्यासाठी म्हणजे आपल्या डोळ्याला जी गोष्ट समजून घ्यायची आहे म्हणजे बघणं, रीड करणं, राईट करणं आणि रिकॉल करणं, ह्या ज्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत चित्र किंवा व्हिज्युअलची कंडिशन मध्ये. तर ह्या 3 गोष्टी आपल्याला अजिंठ्यामध्ये बघायलाच मिळत नाही. बेसिकली बघितलं तर ते रीड होईल म्हणजे वाचता येईल. बेसिक आपण चित्र वाचतो ना, ते चित्र वाचता येईल. तो चित्र वाचण्यासाठीचा पुरेसा लाईट नाहीये, त्याच्यामुळं तो रजिस्टर होत नाही आणि रिकॉल होत नाही. म्हणजे अजिंठ्याच्या परिसरामध्ये फिरून आलेल्या व्यक्तीला जर आपण सांगितलं की ही इमेज आहे, ही किती नंबरच्या केव्हमध्ये बघितली, तो म्हणतो बघितली, ही मी 100% बघितली, पण नेमकी कुठे बघितली नाही मला माहित नाही, कारण पुरेसा प्रकाश त्या ठिकाणी नाहीये. त्यामुळेच कदाचित तो जो पार्ट आहे तो अंधारामध्ये आहे. पुरेसा प्रकाश नाही तर 1970 मध्ये आर्किओलॉजी सर्व्हेने काही मान्यवर अभ्यासकांकडून चित्रांची लाईफ कशी वाढवता येईल
याकरताचे काही सर्वे घेतले आणि मग असं घडलं की 1970 पासून त्यांना असं सांगितलं गेलं की या चित्रांवरती जो पडणारा प्रकाश आहे त्या काळामध्ये हॅलोजन वगैरे सारखे लाईट लावले जायचे, तर या लाईटमुळे त्याचं आयुष्य कमी होत आहे. त्यामुळे मग अचानक संपूर्ण अजंठा जो आहे तो अंधारामध्ये गेला हो. आणि 5 लक्स लाईटमध्येच आपल्याला तो पूर्ण अजंठा बघता येतो. मला तुमच्याकडून हे समजून घ्यायचं की अजेंडाचा अभ्यास करत असताना किंवा त्याच्यावर काम करायचं हे ठरवल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या भाषा समजून घेतल्यात, त्याच्यामधलं साहित्य समजून घेतलं, तत्कालीन परिस्थिती तुम्ही समजून घेतलीत आणि मग या परिस्थितीनुसार त्या चित्रांची काय ठेवण असेल, तिथल्या कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये जी चित्रित केलेली आहेत त्याच्याबद्दलचा तुम्ही अभ्यास केला. मग पार अगदी लंकेपर्यंत जाऊन सिंहली शिकण्यापासून सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्याबद्दलचं जाणून घेणं महत्वाचं वाटतंय. हो, सुरुवातीला फक्त चित्र जर आपण म्हणजे जातक कथा व्हिज्युअली बघायचं जरी सुरुवात केली आपण तरी पण त्याचं काहीतरी शास्त्र असायला पाहिजे. याचे सुरुवातीचे किस्से फार भन्नाट आहे माझे की आर्किओलॉजीने परमिशन दिलं आणि सांगितलं की ये देखो अभी पूरा 5000 किताबों का जो हमारा लाइब्रेरी है ये आज से आपका हुआ, इसमें से जो चाहिए वो ले लो और पढ़ो. तर मी म्हटलं की कशा करता वाचायचे हे सगळे. तर मग देखो हे ज्ञान आहे, ह्या जर तुम्ही वाचलं तरच तुम्हाला एक्झॅक्ट समजणार आहे की काम कसं करायचं म्हणून. बरोबर. परंतु मला तसं काही करायचं नव्हतं की एक्स व्यक्तीने पुस्तक लिहिलं, ज्या लेखकाने पुस्तक लिहिलं त्याच्या चष्म्यातून मी परत अजिंठा का बरं बघायचा. आणि मला अजिंठ्यामध्ये जातक कथा किंवा त्या काय सांगतात, त्यांचा मॉरल स्टोरी काय याच्याशी आज काही संबंध नव्हता. म्हणजे जातक कथा मला जाणूनच घ्यायची नव्हती. याचं पहिलं कारण असं आहे की त्यातलं की कॅरेक्टर आपल्या जागी उपस्थित आहे परंतु तिथे काही नाहीच आहे, तर मग करणार काय. मग पाली भाषेमधली जातक कथा मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेली जातक कथा संस्कृतमध्ये आहे, मगधीमध्ये स्टोऱ्या त्याच्या बनवल्या गेल्या, सिंहली आहे. या सगळ्यांचा अभ्यास यासाठी केला की मला त्याच्यामध्ये काय काय मिळतं, मी काय काय समजू शकतो. म्हणजे पुणे विद्यापीठाच्या पाली भाषेचा मी विद्यार्थी होतो, परंतु माझ्या असं त्या सगळ्या पार्टमध्ये लक्षात आलं की भाषा शिकून यामध्ये काम नाही होणार. याचं महत्वाचं कारण असं आहे की 2000 वर्षापूर्वी शिबी राजा होता आणि शिबी राजाच्या मांडीवरती एक कबूतर येऊन बसलं आणि मग पाठीमागून दरबारामध्ये एक ससाना पक्षी येतो आणि तो ससाना पक्षी सांगतो की हे तुझ्या मांडीवर बसलेलं जे कबूतर आहे ते माझं भक्ष्य आहे, ते तू मला जेवायला दे, खायला दे, माझं त्याच्याशिवाय होणार नाही. राजा सांगतो की मी त्याला अभय दिलं. आता अशा ह्या 4-5-10 ओळीमध्ये ती स्टोरी संपते. परंतु त्या स्टोरीचा आशय जरी तसा असला तरी त्याच्यामध्ये एस्टॅब्लिशमेंट नाहीये की राजा होता म्हणजे तो राजा कसा होता, त्याला दाढी होती, मिशा होते, त्याच्यात तो दिसायचा कसा, याबद्दलची माहिती नाही. त्यामुळे या सगळ्या ज्या कथा आहेत ना, या सगळ्या कथा फक्त स्मरणासाठी मी घेतल्या आणि नंतर हळूहळू मी त्या लँग्वेजमधून बाहेर पडलो की आपली लँग्वेज फक्त व्हिज्युअल लँग्वेज आहे. चित्र ज्या लोकांनी अभ्यास करून सांगितलं की केव नंबर 1 मध्ये स्टार्ट झाल्याबरोबर जी कथा आहे ती शिबी जातकाची कथा आहे, हे मी मान्य केलं मुळातच की अच्छा याला शबी जातक आहे का. कारण मी जेव्हा ती कथा समजून सांगेल किंवा चित्रातून समजून सांगेल त्यावेळेस त्याला काहीतरी नाव असायला पाहिजे. हा सगळा अभ्यास होता, तो सुरुवातीला संपवला आणि मग लेखकाच्या दृष्टीने चित्र नाही बघायचं म्हणून कुठल्याही पुस्तकाच्या भानगडीत पडलो नाही, रेफरन्सच्या भानगडीत पडलो नाही. आणि मीच प्रश्न विचारायचो मला, आता या सगळ्या पार्टमध्ये कुठलं कॅरेक्टर मोठं आहे, कुठलं व्यक्तिमत्व जे आहे ते प्रामुख्याने दाखवलेलं आहे किंवा त्याच्याकडे सगळ्यात अगोदर माझं लक्ष जातं. मग असं करत लक्षात आलं की ज्याच्या डोक्यावरती क्राऊन सर्वात मोठा आहे, एका विशिष्ट प्रकारचं वस्त्र त्याला नेसलेलं आहे, अशा पार्टमध्ये असतो तो राजा असतो. मग तो एक कॅरेक्टर सापडलं की मग एक एक करत आहे ना त्याच्या आजूबाजूचे सगळे दुवे आपल्याला समजायला सुरुवात होते. आणि सर्वात महत्वाचं आनंदाचा जो पार्ट आहे, मला 2000 वर्षापूर्वीचा भारत दिसला. 2000 वर्षापूर्वीचा भारत मला दिसला. मला 2000 वर्षापूर्वीच्या परंपरा समजल्या, 2000 वर्षापूर्वीचं राहणीमान समाज जीवन समजलं. माणूस आणि माणूस
दोन माणसामध्ये संवाद कसा व्हायचा, माणूस आणि प्राण्यामध्ये संवाद कसा व्हायचा, निसर्ग आपल्या घरामध्ये होता. म्हणजे आज आपण ज्या कुंड्या लावतो तर याचा पण बेस त्या काळामधल्या पार्टमध्ये समजलं की इंडोर प्लांट होते, आउटडोर प्लांट होते. किती प्रकारचे झाडं 2000 वर्षापूर्वीचे होते. आपल्याकडे जनरल प्रश्न पडतो की हे सगळे विषय जे आहेत ते त्याच स्वरूपात आहे. तर या सगळ्या डिटेलमध्ये मला तिथे बघता आलं. मला त्याच्यामध्ये आजही अनुभव घेता येतो. म्हणजे मला पडलेला प्रश्न की तलम वस्त्र 2000 वर्षापूर्वी होतं का, मी जाऊन शोधून काढतो की या चित्रामध्ये या ठिकाणी आपल्याला ते बघायला मिळतं. किंवा आता मी मॉडर्न आर्किटेक्टचा विचार करत असतो. मग त्या मॉडर्न आर्किटेक्टमध्ये 2000 वर्षापूर्वी भारतातली वास्तुकला किती प्रगत होती, तेव्हा मला खूप आनंद होतो की 2000 वर्षापासून अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या चितारलेल्या आहेत. मला असं वाटतं की अजिंठा बघणं म्हणजे तो जो काळ आहे त्याचा एक फोटोग्राफच बघणं आहे. म्हणजे तो ठेवा आपल्याला त्या काळात घेऊन जातो. 100% घेऊन जातो सर. तुम्हाला तो फील देतो. ते माझं आणि अजिंठ्याच्या चित्रातलं आत्ता मी सहज असं बोलत असतो की मी तिथे जाऊन उपस्थित राहिलो की मी देहाने फक्त त्या चित्राच्या समोर असतो, पण तिथला राजा मला आता उचलतो, माझा हात पकडतो आणि तो त्याच्या प्रदेशामध्ये फिरून आणतो, त्याच्या दरबारामध्ये फिरून आणतो, त्या काळाच्या समाज जीवनामध्ये फिरून आणतो, तो त्याच्या मला पॅलेसमध्ये फिरून आणतो आणि तो ते सगळं 3D बघतोय. अशा स्वरूपाचा मला ते चित्र आणि दृश्य दिसायला लागतं. वा. रंगा येईवो या कार्यक्रमासाठी तुम्ही आमचं बोट धरून आम्हाला या सगळ्या केव्जमधून फिरवायचं आहे आणि त्याची माहिती सांगायची आहे. आपण चित्रांच्या सादरीकरणापासून करूया सुरुवात. केव नंबर 1चा जो पार्ट आहे त्यातला सुरुवातीची जी कथा आहे फसाडमधली, ती भगवान बुद्ध नाग रूपामध्ये जन्माला आले. तर या ठिकाणी आपल्याला नागाचं रूप तिथे बघता येईल. छोट्या छोट्या खूपशा डिटेल गोष्टी या ठिकाणी आहेत. चित्राच्या सुरुवातीला एक लेडी बसलेली आहे आणि ही जी बसलेली लेडी आहे ही अतिशय फेमस आहे. ज्या काळामध्ये ब्रिटिश लोकांनी आणि सुरुवातीच्या ब्रिटिशानंतर जे भारतीयांनी संशोधन केलं, या सर्वांनी या लेडीचा उल्लेख केलेला आहे, जी केव नंबर 1मध्ये पाठमोरी बघायला मिळते आपल्याला मागच्या बाजूने. या सगळ्या पार्टमध्ये अनेक प्रकारची ज्वेलरी या अजिंठ्याच्या पूर्णपणे जातककथेमध्ये जी चित्रित केलेली आहे त्यातला हा पार्ट आहे. तर इथून जेव्हा राजा महाजनक आहे तो बाहेर येतो आणि इथे आपल्याला एक मुनी बघायला मिळतात. त्या मुनीच्या सोबतचं वातावरण इथे एस्टॅब्लिश केलेलं आहे. या वातावरणामध्ये असंख्य भक्तगण आपल्याला बघता येतात. इथे राजा बसलेला आहे येऊन आणि तो हात जोडून त्या मुनीला प्रार्थना करतोय. हे सगळं बघत असताना आपल्या लक्षात येईल की ही जी व्यक्ती आहे ही ज्ञानाशी रिलेटेड आहे, मानवीय भावनेशी रिलेटेड आहे. म्हणून आपल्याला मनुष्य प्राण्यांच्या सोबतच आपल्याला खरेखुरे प्राणी पण इथे बघायला मिळतात. तर स्टोरी जी आहे ती 2 लाईन 4 लाईनमध्ये संपते जातक कथा. या ठिकाणी राजा होता, मग तो राजा जंगलातून आला आणि त्याच्या दरबारात त्याचं मन नाही लागलं आणि त्यांनी परित्याग केला. एवढीशी स्टोरी त्या चित्रकारांनी आपापल्या पद्धतीने डेव्हलप केलेली आहे. वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये ॲड होत गेले. राजाचा दरबार दाखवला गेला, राजाच्या सोबत राणी दाखवली गेली, मग तिची ज्वेलरी आपल्याला बघायला मिळाली आणि असं करत हे संपूर्ण चित्र जे आहे हे समजून घेणं हा अतिशय आनंदाचा पार्ट आहे. आणि जसं जसं आपल्याला समजत जाईल तसं तसं यामध्ये अजिंठा या विषयातलं आकर्षण मात्र आपल्याला परिपूर्ण पद्धतीने तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असतं. असा हा पुनःप्रत्ययाचा आनंद देणारा कलावंत रात्रंदिवस अजिंठ्याच्या चित्रात त्याच्या मागच्या हरवलेल्या रेषांचा शोध घेण्यात दंग झालेला असतो. एका गुंफेची प्रतिकृती तयार करून त्यामध्ये चित्र कशी आहेत, त्यांच्या जातक कथा काय आहेत याची माहिती नव्या पिढीला करून देण्याचं मोलाचं काम त्यांची पत्नी आणि कन्या विलक्षण समरसतेनं करत असतात. प्रसाद पवारजी, तुम्ही 365 दिवस गेली अनेक वर्ष अजिंठामध्ये गुंतून पडलेला. तुमचं घरातलं गुंतवणं किती आहे? घरातलं गुंतवणं 100% आहे. 100? हां, म्हणजे जर मला घरी 2 दिवस मिळणार असतील तर मी 100% 2 दिवस घरीच गुंतलेलो असतो. मग बाकीचं काय नाही.
हे सगळं डेव्हलप करण्याकरता आपलं कुटुंब आहे, आपला मित्रपरिवार आहे, यांच्या जोरावरच इथपर्यंत झालेलं आहे. म्हणजे माझी जी पत्नी आहे कामिनी, तर हिने ज्या पद्धतीने मला मोकळा सोडलेला आहे. म्हणजे लोक म्हणतात की एखादी गोष्ट देवाला वाहिली की ती तशीच असते, तसं तिने मला त्या अजेंड्याला वाहिलेलं आहे. आणि माझ्या वाटेला येणारे दुःख कदाचित ती परस्परच त्याचा निपटारा करून घेते. माझ्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाही. परमेश्वराचं मी अतिशय आभारी आहे की अशा स्वरूपाचं माझ्यापर्यंत आलं. म्हणजे मी जोपर्यंत कमर्शियल काम करत होतो तोपर्यंत पर डे 40,000पेक्षा जास्त पैसा माझ्याकडे होता. आणि प्रचंड पैसा या अजेंड्यासाठी आम्ही लावला. परंतु हे सगळं घडत असताना 2009 मध्ये जेव्हा मला परमिशन मिळाली की आता उद्यापासून तुम्हाला अजिंठ्यात जाऊन फोटोग्राफी करायची, तेव्हा मी कामिनीला सांगितलं की आता उद्यापासून मी माझ्याकडचा कुठल्याही उत्पन्नातला पैसा किंवा आर्थिक वाटा मी तुला देऊ शकत नाही, परंतु तरी सुद्धा तू मला 2 वेळचं जेवायला घालशील का, असं मी तिला विचारलं. आणि मला असं वाटतं की तीच आजपर्यंत सगळ्या गोष्टी सांभाळते. प्रसादबद्दल सांगायचं तर प्रसाद अतिशय जॉली माणूस आहे. तो जसा मोठा कलाकार आहे तसा माणूस म्हणून पण अतिशय मोठा आहे. त्याचं नेहमीच मला मार्गदर्शन लाभलेलं आहे. सतत नाविन्याचा ध्यास घेणारा हा माणूस कधीच रिकामा बसत नाही. सातत्याने नवनवीन गोष्टी शिकण्याचं त्याची तयारी असते आणि तो सतत कामामध्ये स्वतःला मग्न करून घेत असतो. मी पण एक कलाकार आहे आणि अजिंठ्यातील जी चित्र आहेत त्याबद्दलची आत्मीयता, आपुलकी मलासुद्धा आहे आणि एक कलाकार म्हणून आम्ही दोघांनी ते काम करायचं ठरवलं. मला खूप अभिमान वाटतो की प्रसाद जे काम करतो आहे त्याचं कौतुक अनेक लोकांना आहे. त्यामध्ये कवी ग्रेस आमच्या घरी येऊन राहायचे. जे लोक आपण पुस्तकात वाचले, टी व्हीवर बघितले, ज्यांच्याबद्दलची फक्त कानाने ऐकलेली माहिती, अशी लोक प्रत्यक्ष आपल्या घरी आल्यानंतर जो आनंद होतो तो मी अनुभवलेला आहे. त्यामध्ये कवी गीतकार सुधीर मोघे असतील, नंतर रानकवी, निसर्गकवी नादू महानोर किंवा मग मारुती चितमपल्ली असतील, ही सगळी माणसं किंवा प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, ही लोकं आपल्या स्टुडिओला येऊन या कामाचं कौतुक करतात. त्यावेळी खूप भरून पावल्यासारखं वाटतं. तुमच्या या कामामध्ये कुठेतरी एक मी चित्र बघितलं की ह्या मुलींना समजावून सांगताना इथे एक छोटी मुलगी, ती तुमची मुलगी, हो, ती श्रावणी आहे. तर ती श्रावणी, तिनेही अभ्यास केला या सगळ्याचा. ते सगळं अफलातून रसायन आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या फोटोग्राफर बरोबर खूप वेळा गेल्यानंतर आहे ना, तू तुझं फोटोज काढतो आणि मला मात्र त्याच्यातलं काही समजत नाही, म्हणून मी आता उद्यापासून तुझ्याबरोबर येणार नाही, असे मित्र आम्हाला तोंडावर सांगतात. की तू तुझा रंगलेला असतो, तू 2 तास कॅमेरा लावून बसतो आणि 2 तासानंतर एखादा फोटो काढतो, मग सांगतो बघ किती छान आला. तर मग त्या 2 तास का आम्ही तुझ्याबरोबर बसू का? असं तिच्या वाटेला नाही आलं. ती लहानपणापासून जशी चालायला आणि बोलायला लागली तशी ती माझ्या कारमध्ये येऊन बसते आणि आम्ही फिरत असतो. प्रचंड प्रवास तिने माझ्यासोबत केला. अरे वा. पण ती हे सगळं समजावून सांगते, मुली देखील इतकं इनग्रॉस होऊन ते ऐकतायत तिला. तर हे सांगण्यासाठी तिच्यामध्ये पूर्णपणे उतरलेलं असं. मग ते काय घडलं की बालगंधर्व मध्ये 2013ला माझं एक्झिबिशन सुरू होतं आणि या एक्झिबिशन ती विद्यार्थिनींना समजून सांगू का असं तिने मला विचारलं की मी समजून सांगू का, तर ती समजून सांगत होती. तर ती समजून सांगत असताना पुरातत्वचे जे डायरेक्टर आहे डॉक्टर तेजस गर्गे हे त्या एक्झिबिशनला आले आणि त्यांनी पाठीमागून बघितलं की ही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर 2 तास आर्किओलॉजीच्या भाषेमध्ये आर्किओलॉजीच्या शब्दाचा वापर करून आर्किओलॉजीच्या पद्धतीने डॉक्टर तेजस गर्गे यांनी पूर्ण ते एक्झिबिशन तिला समजून सांगितलं. त्यानंतर ती जसंच्या तसंच त्या विद्यार्थ्यांना समजून सांगायला लागली. क्या बात. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि आता तर सगळं सांभाळते ती. मी खूप लहान वयापासून अजिंठा हा शब्द ऐकत आलेली आहे. घरात अजिंठ्याचंच वातावरण होतं. हे सगळं होत असताना मला स्वतःला त्याच्याबद्दल खूप जास्त क्युरियोसिटी होती की फोटोग्राफी यायला पाहिजे, चित्रकला यायला पाहिजे, पण घरात ऑलमोस्ट आर्टचं वातावरण असल्यामुळे मी हे सगळं करत होती, अजूनही करते. आत्ताची जी जनरेशन आलेली आहे त्या जनरेशनमध्ये मुलांना व्हिज्युअली जेवढं तुम्ही दाखवाल तेवढं त्यांना खूप लवकर कळतं आणि मला तोच मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो जो प्रसाद पवार फाउंडेशनचा पण आहे की पुढच्या पिढीपर्यंत हे केलं पाहिजे. प्रसाद आणि माझी ओळख पुण्यामध्ये फोटोग्राफी कोर्समध्ये झाली
आणि प्रत्यक्षात आम्ही दोघंजणं एकमेकाचे प्रतिस्पर्धी म्हणूनच होतो वर्षभर. तो कुठला चांगला फोटो काढायचा, त्यानंतर मी त्याला चांगल्या फोटोनी उत्तर द्यायचं. अशा प्रकारे आमची स्पर्धा होत आमची चांगली मैत्री झाली. प्रसाद पवार फाउंडेशनचे जे काही संशोधन करण्यासाठी अजिंठ्याचं आणि त्याची पूर्ण माहिती गोळा करण्यासाठी आम्ही पूर्ण भारतामध्ये फिरलो. त्यानंतर प्रसाद फाउंडेशनचं एक्झिबिशन्स आम्ही तयार केली. ते एक्झिबिशन्स शाळांमध्ये नेण्याचा आमचा मानस आहे. हे एक्झिबिशन्स 100 करोड लोकांपर्यंत पोचवायचे आमचे उद्दिष्ट आहे. सर, तुम्ही ज्या वेळेला रिस्टोरेशन म्हणता, आम्हाला कळतंय की तुम्ही पेंटिंग्स आहेत ती रिस्टोर करताय, पण नेमकं कुठे करताय, ती कशा पद्धतीने करताय, आणि आम्हाला एक सलग चित्र बघायला कधी आणि कसं मिळतं? रिस्टोरेशनचं कंटिन्यू काम चालूच आहे आणि आतापर्यंत आपण साधारण 15,000 स्क्वेअर इंचचं काम संपवलेलं आहे. म्हणजे लोक स्क्वेअर फूट सांगतात, एकर सांगतात, आणि आम्ही इंच का सांगतो याचं कारण की पूर्ण दिवसभरामध्ये एखाद्या इंचाचं पण काम झालेलं आहे. म्हणजे पूर्ण दिवस जातो, एखाद्याच इंचाचं काम होतं. याचं कारण असं आहे की सुरुवातीला आम्ही या सगळ्या पार्टमध्ये फोटोग्राफी करतो आणि फोटोग्राफी जी आहे, एकदा तो फोटोग्राफ त्याचा काढला की मग त्याचं ॲनालिसिस करतो. ॲनालिसिसमध्ये 2 प्रकार आहेत की आत्ता चित्राची कंडिशन काय आहे. दुसरा जो पार्ट आहे की चित्राच्या कंडिशन जी आहे त्याच्याप्रमाणे किती रंग आणि आशय शिल्लक आहे. म्हणजे काही ठिकाणी रंग शिल्लक आहे पण आशय नाही आहे, धुतला गेला, ब्लॅक झाला, असं काही असतं. या सगळ्या पार्टमध्ये काम करतो. तर साधारण 60% ते 90% डॅमेज असलेला पार्ट याचे आम्ही काही स्ट्रॅटेजीप्रमाणे तक्ते तयार करतो की आलेख असतात त्याचे की या स्वरूपामध्ये आपण काम करतो. मग त्यातला जो पार्ट आता अस्तित्वातच नाहीये त्याच्या संदर्भातली काही माहिती कुठे मिळते का या संदर्भातला पार्ट असतो. बऱ्याच वेळा असं असतं की पॅलेस आहे किंवा जो दरबार आहे त्या दरबारातला काही भाग नाहीये, तर तो काही नसलेला भाग हा जो नाहीये त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज त्यांनी चितारला असेल अशा स्वरूपाचं काम होतं. बरोबर. मूळ चित्र कंप्लीट झालं आमचं, म्हणजे फोटोग्राफी कंप्लीट झाली की आम्ही त्याचं कलर करेक्शन करतो. मुळात काय झालं की त्या प्रत्येक चित्राच्या प्रत्येक स्क्वेअर इंचाला काही रिॲक्शन आलेलं आहे. वेळोवेळी जे आपण प्रोटेक्टिव्ह लेअर दिले गेलेत किंवा काही ठिकाणी वॉश झाला, म्हणजे आपल्याकडे आर्किओलॉजीच्या ताब्यात येण्याच्या अगोदरच जे काही लॉस झालेले आहेत ते लॉस इक्वल करण्याचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी जर चेहरा बघितला, पद्मपाणीच्या चेहऱ्यामध्येच एक क्रॅश आहे, एक ओरखडा आहे, तो अगोदरपासून 200 वर्षाच्या अगोदरपासूनचा आहे. मग या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण होतं. विश्लेषण केल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा रिस्टार्ट होतो. मग स्टोरीचा आशयाप्रमाणे येणारं प्रमाण हे एकदा कंप्लीट झालं की त्याचे स्केचेस तयार व्हायला सुरुवात होतात की जो पार्ट आता त्या ठिकाणी नाही. तुमच्या असं लक्षात येईल की अजिंठा बघितल्यावरती जनरली आपल्याला बघायला मिळेल चेहरा नाहीये, डोळा नाहीये, डावा हात नाही, उजवा हात नाही, किंवा तो राजाच त्या जागेवरती नाहीये, परंतु त्या ठिकाणी राजा होता, त्याचं सिंहासन होतं, त्याचे पाय दिसतात. तर मग आता हा राजा आणावा लागेल. तो राजा आपल्याला त्याच्यामध्ये तेवढ्या सन्मानाने चित्रामध्ये बसवावा लागेल. बरोबर. मग तो राजा कुठून आणायचा, मग त्याचं काय पद्धत आहे, तर त्याच्या काहीतरी कुठल्या तरी पार्टला कुठला तरी रेफरन्स असतो, जो रेफरन्स गेल्या वर्षातल्या हजारो चित्रांशी मी कम्पेअर करतो. ओके. की हजारो चित्र जे आजपर्यंत मी बघितलं, म्हणजे अजिंठ्याच्या हजारो स्क्वेअर फुटाचा अभ्यास केल्यानंतर मला अंदाज येतो की हे चित्र या स्वरूपाचं आहे. मग त्या चित्रकारांनी ते चित्र काढत असताना स्वतःच्या कोणत्या कलर पॅलेटचा वापर केला, म्हणजे प्रत्येकाची कलर पॅलेट असते, उष्ण रंग, शीतरंग, असे करडे रंग, त्याचा मी विचार करतो. याच्यासोबत ब्रशिंग कसं केलेलं आहे, जाड ब्रशने काम केलं, छोट्याने काम केलं, मायक्रो फाईन ब्रश वापरला, सिंगल एअर ब्रश वापरला. मग ब्रशिंग करत असताना अगोदर रंग भरले आणि मग आउटलाईन केली, की अगोदर आउटलाईन केली आणि मग नंतर रंग भरले. ह्या सगळ्यांची स्ट्रॅटेजी तयार होते. ही स्ट्रॅटेजी कंप्लीट झाली की चित्रामध्ये 62% पार्ट आता अस्तित्वात नाहीये. म्हणजे स्क्वेअर पद्धत आहे, इंच टाकायचे आणि जे इंच भरलेले आहेत ते पूर्ण स्क्वेअर चित्र समजायचं आणि जे पार्टली 50%पेक्षा जास्त कमी होतील अशी एक कोष्टक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला त्या इमेजची स्थिती काढता येते. याच्यामध्ये आपण करतो आणि मग आउटलाईन कंप्लीट करणे. मग आउटलाईन फक्त कंप्लीट नाही होत,
मग झाड नसेल, मग ते कुठलं आंब्याचं झाड आहे का, पिंपळाचं झाड आहे का, कशा प्रकारचं झाड आहे ते, प्लांट जो आहे तो इंडोर प्लांटमध्ये आहे का, आउटडोर प्लांटमध्ये आहे. जे पॅलेस आहेत त्या पॅलेसची आतली जी रचना आहे ती लाकडात बनवलेली आहे, दगडात बनवलेली आहे, मेटलमध्ये बनवलेली आहे. खाली जर पायऱ्या दिल्या असतील त्या पायऱ्यांना किती अलंकरण केलेलं आहे, अलंकरण करताना किती प्रकारच्या प्राणीचं डिझाईन आपल्याला बघायला मिळतं. मग त्यातलं मूळ कॅरेक्टर काय आहे, ते कॅरेक्टर कशा पद्धतीने प्रेझेंट होत आहे, मग त्याच्यामध्ये त्याची ज्वेलरी कशी आहे, मग ज्वेलरीमध्ये किती प्रकार आहेत, मग मुकुट आहे, गळ्यामधला कंठार आहे, जानव्यासारखं अलंकरण आहे, मग ते अलंकरण आहे, मग मनगटामध्ये अलंकार आहे, खाली पायामध्ये अलंकार आहेत. या सगळ्याचा अभ्यास करायचा आणि मग त्याप्रमाणे रेखाचित्र तयार करायचं. हे रेखाचित्र तयार करायचे. तर त्याचं वय असतं परत की तरुण व्यक्ती जर असेल तर त्याचे अलंकार वेगळे, वयस्कर व्यक्ती असेल तर त्याचे अलंकार वेगळे. मग मुकुटामध्ये पण कॅटेगरीज आहेत की सगळ्यात मोठा मुकुट राजाचा, मग सगळ्यात छोटा जो असतो सेवकाचा, मग सेवकाच्या मुकुटावरती रत्न नाहीये, तो फक्त सोन्याचा आहे किंवा छोटासा पॅच आहे. मग ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण करतो स्टोरीप्रमाणे. पण हे सगळं करत असताना जातक कथेचा जो मूळ आशय आहे तो कायम डोक्यात असतो. मी जेव्हा काम करतो तेव्हा मला सारखं वाटतं की 3 गोष्टी नाही आहेत. इलेक्ट्रिसिटी नाही आहे, फ्युएलवर चालणाऱ्या गोष्टी नाही आहेत आणि गॅजेट नाही आहे. याच्या व्यतिरिक्त समृद्ध भारत जर बघायचा असेल तर खरंच त्या अजेंठामध्ये बघता येतो. अतिशय सुंदर रेखांकन केलेलं आहे, अशा ताकदीने ब्रश वापरलेला आहे की आम्हाला त्याचं रिप्रोडक्शन करताना प्रचंड त्रास होतो. हा, कारण सरफेसवरती हात फिरवत असताना तो काही असा गुळगुळीत पेपर सरफेस नाहीये. तो ऑलरेडी त्याचं लिंपन केलेलं आहे, म्हणजे चुन्याचं लिंपन आहे आणि त्या चुन्याच्या लिंपनवर केलेलं काम आहे. तर तो सरफेस असा अनिवन आहे. त्या अनिवनवर जेव्हा ते काम करतात ना तेव्हा ते अद्भुत वर्क आपल्याला बघायला मिळतं. अनेक असे नाजूक ड्रॉइंग आपल्याला बघायला मिळतात. हत्तीची ड्रॉइंग आहे, वेगवेगळ्या प्राण्यांची आहे की ती आपल्याला त्याची कॉपी करायची जरी म्हटली ना तरी खूप मन मोठं करून काम करावं लागतं की माझ्याकडून शक्य होईल का. ते या सर्व गोष्टी आहेत. आणि मग सगळ्या गोष्टीला ऑथेंटिकेशन आहे की ह्या सगळ्या गोष्टी प्रमाणित करायच्या आहेत. याकरता आर्किओलॉजी सोबत आम्ही संपर्कात असतो. सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार त्यांच्याबरोबर संपर्कात असतो. आणि मला असं वाटतं की 2018 नंतर जे काही जागतिक लेवलचे लोक आहेत ते पण त्यांनी पण हा माझा जो रिस्टोरेशनचा प्रोजेक्ट आहे हा आता ऍक्सेप्ट केला आणि मग आता सोबत काम करतोय सर्व. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र जे आहेत, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचा विषय असा की एक्झिबिशन माझं मी महाराष्ट्रामध्ये एक्झिबिशन करायचो. पण एक दिवस वासुदेव कामत सर जे आमचे चित्रकार गुरुजी आहेत ते हे सगळं बघायला, माझं काम बघायला नाशिकमध्ये आले. त्यांनी माझ्याबरोबर काही तास बघितलं आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्याला हे सगळं दिल्लीमध्ये करायचं. मग दिल्लीमध्ये रॉयल पद्धतीने होईल, महिनाभर एक्झिबिशन चालेल, परदेशी लोकांना ते बघता येईल. याकरता 2018च्या 1 जानेवारी ते 31 जानेवारी हजारो लोकांनी ते सगळं बघितलं. IGNCAचा धन्यवाद यासाठी की 50,000 स्क्वेअर फुटाची स्पेस त्यांनी मला दिली ती वापरायला. ज्या गोष्टी मला अपेक्षित होत्या, अतिशय भव्य दिव्य एक्झिबिशन झालं की आजपर्यंत अजेंठाचं एक्झिबिशन अशा स्वरूपाचं झालंच नाही. आणि त्यामध्ये आपण एक रेकॉर्ड केलं की 72 फुटाचा अजेंठाचा फोटोग्राफ आपण त्या दिवशी रिलीज केला. नाशिकचे आमचे चित्रकार आणि खरं म्हणजे कलाकार आहेत. ते एका वेगळ्या पद्धतीची छायाचित्रकला त्यांनी आत्मसात केली आहे आणि ती एका विशिष्ट विषयाला त्यांनी समर्पित केली आहे. तो विषय आहे अजंता आणि अजंतामधली शिल्पकला. त्यामुळे ही शिल्पकला ज्याला अजंताला जाता येत नाही अशा माणसाला त्याच्या दारापर्यंत आणून ठेवून त्या कलेचा अनुभव देणं, त्यातल्या अभिजात आनंदाची एक अनुभूती देणं, हे फार मोठं काम मला असं वाटतं की प्रसाद पवार करतायत. आणि त्यामुळे ही एक फार समृद्ध अशा प्रकारची जी भारतीय कलेची परंपरा आहे ती परंपरा मला असं वाटतं की नव्या काळामध्ये नव्या पिढीसमोर प्रभावीपणे आणण्यामध्ये पवारांचं काम फार मोलाचं आहे. मी त्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो.
छोट्या छोट्या प्रतिकृती, मॉडेल्स, विक्रीसाठी काही प्रतीकं तयार करण्यासाठी प्रसाद पवार यांचा हा वर्कशॉप नव्या निर्मितीसाठी अगदी सज्ज असतो. हे एक वेगळं काम काहीतरी तुम्ही करताय. हो. हे नेमकं काय आहे? जेव्हा याला आम्ही कदाचित मांडणी शिल्प म्हणू, पण तुम्हाला काय म्हणायचं? हे मिनिएचर आहे. बरं. मिनिएचरमध्ये मोठी गोष्ट असते ती छोट्या आकारामध्ये पर्सेंटेज प्रमाणे करायची असते. हो. माझं काय घडतं की मी जेव्हा जातक कथेमध्ये बसतो आणि अजिंठ्याच्या कामात बसतो तेव्हा साधारण 18 तास पण कमी पडतात मला. बरं. 20 दिवस 25 दिवस हा महिन्याभरानंतर मी जर तुमच्याकडे बघितलं तर तुम्ही मला एक अजिंठ्यातले कॅरेक्टर दिसतात. तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती आता कॅमेरा दादा तशा प्रकारे दिसतो त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की मला त्याच्यातून बाहेर पडावं लागेल. बरोबर. मग ती एक रेष छोटी करण्याकरता त्याच्यापेक्षा मोठी रेष मारण्याची पद्धत माझ्याकडे आहे. वा. त्याच्यातच मी वर्ल्ड रेकॉर्ड पण केले. क्या बात आहे. आकाशकंदील जगातला सगळ्यात मोठा बनवला. जगातला सगळ्यात मोठा आकाशकंदील बनवला. हा. त्यानंतर जगातला सगळ्यात छोटा आकाशकंदील बनवला 2.8 mm चा. हो, मग तो मला तुम्ही मला वाटतं राष्ट्रपतींना भेट दिला. अगदी बरोबर सर. तुम्हाला तुमच्या घरच्यांनी साथ दिली, पण बाहेरच्या लोकांची जी शाबासकी मिळाली, हो. तर त्याबद्दलचे अगदी निवडक एक दोन कोणी सांगू शकाल? मला दलाई लामांची भेट झाली. हो, तो तुमचा मोठा फोटो हो बघितला. हो. दलाई लामांनी त्यांची आणि माझी जी भेट झाली ती अशा अद्भुत विषयात झाली. आम्ही जवळजवळ 20 मिनटं एकमेकाशी बोलत होतो त्या विषयावरती आणि मग त्यांनी मला त्यांच्या हस्ताक्षरामध्ये अभिप्राय लिहून दिला. आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय की अनेक कलाकारांकरता तुझं काम जे आहे ते इन्स्पिरेशन म्हणून लोक स्वीकारतील, त्यांना इन्स्पिरेशन मिळेल आणि ते खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं जपून ठेवतील. तसेच आणि राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम त्यांची भेट झाली. अतिशय अद्भुत स्टोऱ्या आहेत. आणि त्यांनी तर तुम्हाला हेही सांगितलं की पुन्हा पुन्हा भेटू, त्या वेळेला त्या वेळेला त्याच्यावरती सही होईल. सही होईल. म्हणजे इतकं अफलातून काही घटना आहे. त्यातला एक छोटासा किस्सा मी आपल्याला सांगतो, आवडेल, कारण त्याच्यामध्ये इन्स्पिरेशन खूप आहे. APJ सरांनी मला माझ्या कामाचं ॲप्रिसिएशन म्हणून एक लेटर पहिलं पाठवलं. त्यात लिहिलं की तुझी क्रिएटिव्हिटी जी ती मी ॲक्सेप्ट करतो आणि मला त्याच्यात आनंद आहे. त्यानंतर ते पुण्यामध्ये येणार होते. तर मग पुण्यात येणार होते तर माझा मित्र तिथे निलेश बोत्रे म्हणून जो आमचा फाउंडेशनचा डायरेक्टर आहे, फोटोग्राफी करता त्याच्याकडून मला कॉल झाला. मग बाकीचं डिपार्टमेंटचं व्हेरिफिकेशन, आय कार्ड मिळालं, आम्ही तिथे शूटला गेलो. मला इतका आनंद होत होता की माझा आदर्श आज मला प्रत्यक्ष डोळ्याने बघायचा आहे, कारण अगोदर फक्त पत्रातूनच भेट झाली होती. इतकं सुंदर, इतका आनंद. आम्ही पोझिशनला उभं राहिलो. सरांचं सर माझ्यापासून 50 फुटावरती बोलतायत, आम्ही त्यांना शूट करतोय. तर मी पोर्ट्रेट्स त्यांचे शूट करत होतो. पोर्ट्रेट शूट करताना माझ्या आजूबाजूला असे 200 फोटोग्राफर आहे की जे आपापल्या कॅमेरा लावून काम करतायत. हे सगळं घडत असताना सर नियतीच्या मनात काहीतरी वेगळं नेहमीच असतं आणि आपण खूप वेळा ना ते अपसेट होतो आणि डिस्टर्ब होऊन जातो. तर तिथे अशी घटना घडली की मी सगळं करत असताना टेली लेन्सचा वापर करत असल्यामुळे 2 पायामध्ये मी अंतर ठेवलं होतं. एकदा डावा पाय पुढे आणि एकदा, तर मी माझी फक्त पोझिशन चेंज केली. उजवा पाय पुढे केला. त्या सेकंदामध्ये माझी मुवमेंट झाली. म्हणून एक अधिकारी आला, डिपार्टमेंट पोलीस अधिकारी आला. त्या सगळ्या भाषण सरांचं चालू असताना त्यांनी माझ्या मागच्या बाजूने माझी कॉलर पकडली आणि मला फरफटत बाहेर नेलं. मी त्याला सांगतोय की माझ्या गळ्यामध्ये आय कार्ड आहे, हे सगळ्या गोष्टी मी प्रॉपर केलेल्या आहेत. त्याने ऐकलंच नाही. मला ते फरफटत सरांच्या हॉलच्या बाहेर पॅसेज होता 10 फुटाचा आणि त्याच्या पलीकडची जी रूम आहे त्या रूममध्ये येऊन त्याने मला बंद केलं. 2 अधिकारी आणले, माझ्या समोर बसवले. त्यांना सांगितलं, कॉन्स्टेबल आणि एक पोलीस PI होते, की याचा आरडाओरडा करता कामा नये जोपर्यंत सरांचं भाषण चालू आहे. एकदा त्यांचं भाषण संपलं ना की मग बघू याचं आपण काय करायचं. मला आतमध्ये ढकललं. मी आत गेलो. 2 पोलीस बाहेर. मी अस्वस्थ.
माझा इतका अपमान झाला की ज्या आदर्शाच्या समोर मी आहे, मला सारखं वाटायचं की जमीन फाटली पाहिजे, मी गडप व्हायला पाहिजे त्या सगळ्या पार्टमध्ये. मी सहनच करू शकत नव्हतं ते. मग कोपऱ्यात जाऊन उभं राहिलो की प्रचंड मोठा अपमान झालेला आहे. त्या सेकंदामध्ये बॉडीने असं रिॲक्ट केलं की माझ्या त्या रबरी बुटामध्ये इतका घाम जमा झाला की जसं त्याच्यामध्ये पाणी आलं असेल, कारण त्या शरीराच्या खूप केमिकल रिॲक्शन होतात. सर, मी 1 सेकंदाचा दीर्घ श्वास घेतला आणि आजूबाजूला वातावरण बघितलं तर माझ्या असं लक्षात आलं की अरे ग्रेट, मला त्याने अशा ठिकाणी आणून ठेवलेले, कदाचित मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. तिथे काय होतं तर 10 फुटाचा एक काचेचा टेबल होता आणि त्याच्यावरती व्हिजिटर बुक ओपन करून ठेवलं होतं, त्याच्यावरती एक पेन ठेवलेला होता. मी ज्या व्यक्तीला 50 फुटावरून बघण्याचा आणि सामावून घेण्याचा प्रयत्न करत होतो, ती व्यक्ती माझ्या समोर उभं राहील असं मला मनोमन तर्कशास्त्रात समजलं. मी तसंच थांबलो. खरंच तसं झालं. 10 मिनिटानंतर APG सर माझ्या समोर आले. त्यांनी त्याच्यावरती अभिप्राय लिहिला. मी माझ्याकडचं त्यांचं लेटर त्यांना दाखवलं आणि सांगितलं की तुम्ही ज्याचं कौतुक केलं तो मी प्रसाद पवार आहे. हे सगळं घडत असताना माझ्या उजव्या हातामध्ये कॅमेरा होता आणि माझा फोटो कोणी काढायचा, कारण मला असं वाटत होतं की माझा फोटो कोणतरी काढायला पाहिजे. त्यावेळेस मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. त्यांच्या हातात मी असा कॅमेरा दिला की सर, मला आता कोणीच नाही, तुम्ही तरी फोटो काढा माझा, आणि आम्ही इतके वर्ष तुमच्यासाठी काम करतोय फोटोग्राफर. ते म्हणे नाही, मला नाही येत फोटोग्राफी करता. मग त्यांनी कोणाला तरी बोलवलं. सर, गंमत अशी घडली की सर उभे राहिले, APG सर. त्यांनी हात पुढे केला, आम्ही हातात हात घेतला. सर, ते सेकंड करतानाचा फोटो त्या फोटोग्राफरला काढताच नाही आला शेवटपर्यंत, परंतु तो आता काढेल तेव्हा काढेल तर तो क्लिकच होत नव्हता शॉट. हो, ते कॅमेराचं फोकसिंगचा ऑटो फोकसचा काहीतरी प्रॉब्लेम होता. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये 2 मिनिटं सरांचा हात माझ्या हातामध्ये होता. ही अतिशय अद्भुत गोष्ट आहे की इतक्या सिद्ध असतं बाहेर टाकलेल्या माणसाला हातात हात मिळवायची संधी मिळाली. तुम्हाला असं वाटतं की प्रत्येकाला आयुष्यामध्ये अशा घटना घडतात की ज्यावेळेस आपण निराश होतो, अपयशी होतो, तर मला इतका आनंद होतो की यस, मला आता काहीतरी नवीन बघायला मिळणार. प्रसादजी, तुम्ही या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आजही नव्या पिढीसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? सर, नवी पिढी खूप स्मार्ट आहे, पण ती त्यांच्या तंत्रामध्ये स्मार्ट आहे. बेसिकली जी गोष्ट सारखी अपडेट होते ना, ते म्हणजे तंत्र आहे. परंतु बुद्धिमत्ता, आपण कलेक्ट केलेलं ज्ञान आणि त्या ज्ञानाचं नॉलेजमध्ये जे रूपांतर होतं, ती अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर मला असं सगळ्यांना सांगावंसं वाटेल की सगळे मास्टर आहातच, पेशन्स पकडायचे आणि अशा गोष्टीत काम करायचं जी गोष्टी समाजासाठी उपयोगाची होईल. बरोबर. जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला पाहिजे. प्रसाद सर, तुम्ही आम्हाला खूप वेळ दिलात या सगळ्या व्यवधानातून, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. नमस्कार.